नमस्कार प्रेक्षकांनो, इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं, पण त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करून घ्या, म्हणजे मालिकेचे पुढील अपडेट्स आपल्याला पाहायला मिळतील. तर आपल्याला असं पाहायला मिळतं की इंदू आणि तिचे मित्र व्यंकू महाराजांसोबत हरिपाठाला बसलेले असतात. खूप छान हरिपाठ रंगलेला असतो, खूप छान चाललेलं असतं त्यांचं. तेवढ्यातच तिथे एक माणूस येतो आणि व्यंकू महाराजांना बोलून बाजूला घेऊन जातो आणि म्हणतो, व्यंकू महाराज आपणच का? व्यंकू महाराज म्हणतात, हो आपण. तो म्हणतो, मी नरहर साळवी. व्यंकू महाराज म्हणतात, हां आलं लक्षात आलं, आपला फोनवरून संपर्क झाला होता, आठवलं. नरहर म्हणतात, ते काय आहे, आम्हाला तुमचं कीर्तन ठेवायचं आहे आमच्या गावात. व्यंकू महाराज म्हणतात, नक्की येईन मी. कधी करायचं आहे? उद्या परवा ठरवूया आपण, नरहर म्हणतो. व्यंकू महाराज म्हणतात, ठरवूया आपण. नरहर म्हणतात, इंदू माऊली? व्यंकू महाराज म्हणतात, येईल की ती माझ्यासोबत. नरहर म्हणतात, महाराज पण तुमच्या मानधनाचं काय? व्यंकू महाराज म्हणतात, अहो दिलं तरीच आनंद, नाही दिलं तरी आनंद. नरहर म्हणतात, असं नाही महाराज, काहीतरी आकडा सांगा ना. मग व्यंकू महाराजांना आठवतं की गोपाळला मायक्रोस्कोप हवा आहे, तो 4,500 आहे. आणि मग हे सुद्धा आठवतं की शकुंतला तिची कानातले काढून द्यायला तयार झालेले असते. मग व्यंकू महाराज म्हणतात, तुम्ही एवढा आग्रह करतच असाल तर मला 4,500 रुपये घेईन मी. नरहर म्हणतात, एवढे? आम्ही तर डोक्यात होतं 7,000 धरून चाललो होतो आम्ही. व्यंकू महाराज म्हणतात, नाही मला एवढ्याच पैशांची गरज नाही आहे. नरहर म्हणतात, बरं ठीक आहे, तारखेचं ठरवूया आपण उद्या परवा. व्यंकू महाराज म्हणतात, चालेल, रामकृष्ण हरी. मग नरहर तिथून निघून जातो. व्यंकू महाराज विठुरायाचे आभार म्हणतात, तुझी खरंच तुझ्या लेकरांवरती कृपादृष्टी आहे. इकडे घरी विंजे फोन घेऊन बसलेला असतो. तेवढ्यातच तिथे नारायणी चहा घेऊन येते. विंजे तिला म्हणतो, हे काय, नवऱ्याला जरा हसऱ्या चेहऱ्यानं चहा द्यावा, अंगाला लागतो त्याच्या नवऱ्याच्या. आणि तुम्हाला इतक्या दिवसात एवढं कळलं नाही का की आम्हाला नुसता चहा जात नाही, चहासोबत बिस्किट फरसाण काहीतरी आणलं पाहिजे ना. सगळं कसं सांगावं लागतं? जा घेऊन या काहीतरी. अहो हो नाही, काहीतरी म्हणाल, बोलता येतं ना तुम्हाला? नारायणी म्हणते, आणते. विंजे म्हणतो, तो कंपाऊंडर असता तर आपोआप बिस्किट आले असते ना. हां. नारायणी मग तिथून निघून जाते. तेवढ्यातच आनंदी तिथे येते. विंजे म्हणतो, अरे सासूबाई, या चहा घेताय का चहा? आनंदी म्हणते, डोसा तुम्हीच, मला बरीच कामं आहेत. विंजे म्हणतो, काम तर आमची बायको आणि काकूच करतात, आणि ह्या आल्या मोठ्या काम करणाऱ्या. आनंदी रागातच परत माघारी येते आणि म्हणते, काय माजलायत का? विंजे म्हणतो, नाही हो सासूबाई, तुमच्याशी माज करून कुठे जाणार हो आम्ही, माजबीज काही नाही करत. आनंदी म्हणते, परत जर असं काय बोललात ना तर जीभच हासडेन. तेवढ्यातच तिथे इंदू फरसाणा आणि बिस्किट घेऊन येते. ती तिथे टेबलवरती ठेवते आणि जाते, तर विंजे तिला थांबवतो. इंदू थांब, काय घाई आहे तुला? मला सांग, ते राज्य पातळीवरती लई मोठा झेंडा काढलाय तू म्हणे. तेवढ्यातच अंताजी आणि गोपाळ घरात येतात. अंताजीने ते पोस्टर पाहिलेलं असतं, गोपाळने दाखवलेलं, आणि ते त्याला आठवत असतं. तो शर्टच्या बाह्या वर घेत असतो. इकडे विंजे इंदूला म्हणतच असतो की अभ्यास करून परीक्षेत दिवे लावायचे बरं का. सध्या कसला अभ्यास करतीस? इंदू म्हणते, गणित. विंजे म्हणतो, हां गणिताचा अभ्यास करायचा काय? तेवढ्यातच अंताजी भिंजेच्या समोर येतो. अंताजी इंदूला म्हणतो, इंदू गोपाळकडे जा. मग इंदू गोपाळजवळ जाते. विंजे म्हणतो, सासरे बुवा या ना, बसा. अंताजी म्हणतो, जावई कसं काय सुरू आहे तुमचं? आमच्या मुलीकडून काही त्रास? विंजे म्हणतो, अहो एकदम गाय आहे गाय, तुमच्यासारखे सासू सासरे म्हणजे? अंताजी म्हणतो, देव माणसं. विंजे म्हणतो, हां. अंताजी म्हणतो, हां म्हणून तर तुमच्यासारख्या खानदानी घरामध्ये सोयरी केली आम्ही. विंजे म्हणतो, हो बरोबर आहे. अंताजी म्हणतो, तुम्ही मोठे आम्ही मोठे, आपली जोड चांगली आहे. विंजे म्हणतो, हो मग विषय आहे का? अंताजी म्हणतो, बसू का? विंजे म्हणतो, अहो विचारताय काय, बसा ना, तुमचंच घर आहे, बसा. अंताजी मग बसतो. तो टोपी काढतो, अंगावरचं वस्त्र खाली काढून ठेवतो आणि म्हणतो, जावई सकाळी तुमच्या ताईसाहेबांचा फोन आला होता ना? विंजे म्हणतो, अहो हो ना, त्यांचं काय ते तुणतुणं सुरूच असते. इकडे गोपाळ गालातल्या गालात हसत असतो. अंताजी म्हणतो, त्यांचा फार मान राखता तुम्ही? विंजे म्हणतो, हो अहो अफाट मान राखावा लागतो, राग लई डेंजर आहे बरं का त्यांचा.
आनंदी जायला निघते. अंताजी म्हणतो, आनंदी थांब, जावई बापूंशी जरा बोलायचं आहे मला. आनंदी म्हणते, वय. अंताजी म्हणतो, तुम्ही सासूरवाडीत खितपत पडलाय म्हणून त्या रागावल्या असतील ना. विंजे म्हणतो, नाही नाही, आम्ही केलंय त्यांना हँडल. काय आहे ते बिझनेसमध्ये लय बिझी असतात त्या. आत्तापर्यंत विसरल्या पण असतील कामाच्या गडबडीत. आनंदी म्हणते, अहो जावई बापू यांचं पोरीवरची खूपच जीव आहे. तळहाताच्या फोडाप्रमाणे जपली आहे तिला, म्हणून तर इतकं. अंताजी म्हणतो, आनंदी तुला इथं थांबायला सांगितलंय, बोलायला नाही. गप. ताईसाहेबांच्या बिझनेस कुठे? अंताजी म्हणतो विंजेला. विंजे म्हणतो, बडोद्यात आहे. अंताजी म्हणतो, कसला बिझनेस आहे? विंजे घाबरतो. आनंदी म्हणते, आपण आतमध्ये जाऊन बोलूया का? विंजे म्हणतो, बिझनेस भरपूर आहेत ना. टेक्स्टाईलचा आहे, ऑइलचा आहे, फूड प्रोडक्टचा बिझनेस आहे, भरपूर बिझनेस आहेत. अंताजी म्हणतो, सिंगिंग बिंगिंगचा आहे का? विंजेला धक्काच बसतो. आनंदी पण शॉक होते. इंदू गोपाळकडे बघते आणि हसते. दोघे हसतात एकमेकांकडे बघून. विंजे घाबरत म्हणतो, सिंगिंग नाही म्हणजे त्या कलाप्रेमी आहेत, पण सिंगिंग बिंगिंग त्यांचा काही बिझनेस नाही आहे. सासूबाई जरा काम आठवलं, जाऊन येतो, असं म्हणत तो तिथून पळ काढायला बघत असतो. तेवढ्यातच अंताजी रागानं म्हणतो, एक पाऊल जरी पुढे टाकलं ना तर पाय छाटून हातात देईन. विंजेची जाम वाट लागलेली असते. तो खूपच घाबरलेला असतो. अंताजी उठून विंजेजवळ जातो आणि म्हणतो, ह्यांच्या बहिणीचा बडोद्याला बिझनेस आहे, दुबईला पण आहे. ह्यांची बहीण कायम परदेशात असते असं म्हणतात. आणि मग तो खिशातून पोस्टर काढतो आणि विंजेसमोर धरतो. आनंदी, आपल्या जावई बापूंची बहीण बघ. तो आनंदीला पोस्टर दाखवतो. आनंदीला धक्काच बसतो. राणी सरकार घ्या. विंजे म्हणतो, ह्या पोस्टरमधली तशी दिसायला आहे आमच्या ताईसाहेबांसारखी. ह्या ताईसाहेब नाहीत आमच्या. अंताजी म्हणतो, अच्छा, म्हणजे ह्या त्यांच्या ताईसाहेब नाही आहेत. विंजे म्हणतो, नाही आहेत. मग अंताजी मागे फिरून एक विंजेच्या सणसणीत कानाखाली मारतो आणि म्हणतो, पण हे आमचे जावई आहेत ना. त्याला लय तो दुडवतो, पायाने लाथा मारतो. आनंदी त्याला थांबवते. अंताजी म्हणतो, ह्यो पीठ माग्या, गोचिड आहे. व्यंकू महाराज पळतच येतात आणि म्हणतात, अरे दादा, काय करतोयस तू? जावई आहेत ते आपले. अंताजी काही ऐकायला तयारच नसतो. व्यंकू महाराज जोरातच ओरडतात, दादा, एवढा हात टाकण्यासारखं काय झालंय? अंताजी म्हणतो, जावई काय हा तिळपाट आहे नुसता. भिकारी आहे, भिकारी. व्यंकू महाराज म्हणतात, कुणी सांगितलं तुला? अंताजी म्हणतो, अगं आनंदी, फटीचर आहे हा माणूस. मी ह्याच्या गावामध्ये जाऊन चौकशी केली. ह्याचा शेती, बंगला, गाडी काहीही नाही आहे. ह्याच्याकडे सगळे घरातले, हे सगळं बोलत असतानाच घरातले सगळे जमा होतात, शकू, नारायण आणि सगळे. अंताजी म्हणतो, भिकारी आहे हा, भिकारी. विंजे म्हणतो, नाही, तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे. तुम्हाला न कोणीतरी चुकीची इन्फॉर्मेशन दिली आहे माझ्याबद्दल. अंताजी म्हणतो, खोटं. अंताजी परत त्याच्या अंगावर जातो. व्यंकू महाराज म्हणतात, दादा शांत हो. अंताजी म्हणतो, अरे कसा शांत हो व्यंकट? ते पोस्टर बघ लवकर ते पोस्टर. मग व्यंकू महाराज ते पोस्टर बघतात आणि त्यांना शॉकच बसतो. अंताजी म्हणतो, हे सांगत होते ना, हे राणी सरकार यांची बहीण दुबईत असती, बडोद्यात असती. अरे काय नाही, नाचणारी आहे याची बहीण, नाचणारी. नारायणीला खूपच मोठा धक्का बसतो. ती रडत असते. अंताजी म्हणतो, अगं आनंदी, तू बघून आली होतीस ना. आपण जे काही बघितलं ना ते सगळं खोटं होतं. आपल्या पोटच्या पोरीचं आयुष्य बरबाद केलं यानं. नारायणी रडत असते. विंजे म्हणतो, नाही, मी काही खोटं बिटं बोललो नाही आहे मी. अंताजी परत त्याच्या अंगावर जातो. व्यंकू महाराज आणि आनंदी त्याला अडवतात. विंजे म्हणतो, मी माझ्या धर्मपत्नीची शपथ घेऊन सांगतो, मी काय बी खोटं बोलत नाही आहे. सासूबाईंना सगळं सांगितलं होतं मी. आनंदी शॉकमध्येच जाते आणि घरचे तर अजून मोठ्या धक्क्यात जातात. अंताजी रागानेच आनंदीकडे बघतो. आनंदी म्हणते, काहीही काय बोलताय? मला काहीही माहीत नव्हतं. खोटं आहे हे, खोटं आहे. विंजे म्हणतो, मी खोटं बोलतोय? आनंदी म्हणते, मला खरंच काही माहिती नव्हतं. विंजे म्हणतो, काय माहिती नव्हतं? सगळं तर मी सांगितलं होतं तुम्हाला. आनंदी म्हणते, काय माहिती होतं मला? तुम्ही तुमच्या बहिणीबद्दल काय सांगितलं होतं मला? मला काहीही सांगितलं नव्हतं. विंजे म्हणतो, तुम्ही अंधारात ठेवलं तुमच्या घरच्यांना. आनंदी म्हणते, काही काय बोलताय? मी कशाला माझ्या घरच्यांना अंधारात ठेवू?
ते माझ्याबरोबरच होते. विंजे म्हणतो, काय काय खोटं बोललो मी सगळं तुम्हाला सांगितलं होतं. की कर्जापायी आमच्या जमिनी गेल्या, आमचा वाडा गेला, आम्ही रस्त्यावर आलो, आम्ही सगळं सांगितलं होतं ना. आनंदी म्हणते, हां तेच तुम्ही तुमच्या वाड्याबद्दल सांगितलं होतं, कर्जाबद्दल सांगितलं होतं, पण तुम्ही तुमच्या बहिणीबद्दल असं म्हटल्यावर आनंदी थांबते. तिच्या लक्षात येतं. ती बोलत बोलत सगळं कबूल करते. अंताजी मग रागानेच तिच्याकडे बघतो. घरातले सगळेच जोरात तक्क्यात मोठे असतात. नारायणी तर खालीच बसते रडत. विंजे म्हणतो, हां म्हणजे हे ताईचं काय सांगितलं नव्हतं मी. व्यंकू महाराज तर डोक्यालाच हात लावतात. विंजे म्हणतो, पण आम्ही बाजारी आहोत, आमच्याकडे वाडा नाही आहे, हे सगळं सांगून आम्ही डील केलं असं म्हणताच अंताजी रागानेच विंजेंकडे बघतो. विंजे म्हणतो, आम्ही डील केली होती. अंताजी रागाने मग आनंदीकडे बघतो आणि अंताजी म्हणतो, डील? आनंदी काय बोलतोय हा माणूस? आनंदी जाम घाबरलेली असते. ती मागं जात असते आणि म्हणते, हो ऐका की, शांत. अंताजी म्हणतो, शांत? आनंदी म्हणते, मी सांगते, पण इथं नाही, सगळ्यांसमोर. मी नाही बोलणार तुमच्याशी. अंताजी जोरातच तिच्या अंगावर येतो आणि म्हणतो, नाही, आत्ताच्या आत्ता सगळ्यांसमोर सांगायचं. त्याचे डोळे आग ओकत असतात. अंताजी डायरेक्ट जाऊन आनंदीचा गळाच पकडतो रागात. व्यंकू महाराज त्यांना सोडवण्याला जातात आणि म्हणतात, दादा सोड, काय करतोय सारे हे? अरे मुलं आहेत समोर. अंताजी म्हणतो, अरे व्यंकट, पण ही आई नाही ना, कैदशीन. बघ अजूनही काही बोलत नाहीये. अंताजी रडतच तुळशीच्या कट्ट्यावर जाऊन बसतात खाली. व्यंकू महाराज म्हणतात, आनंदीकडे जातात आणि म्हणतात, खरं बोलण्याची वेळ आली आता वहिनी. बोला एकदा, काय ते खरं आहे सांगा सगळ्यांना. अहो का केलं ते सगळं तुम्ही? बोला. आनंदी म्हणते, मी यांच्या गावी गेले होते. मग आनंदी घडलेलं सगळं सांगते की ती कशी विंजेला भेटायला गेली होती, विंजेला ते लोक कसे मारत होते, मग विंजेचा वाडा कसा होता, हे विंजेला परागबद्दल सगळी माहिती होती, त्यांच्या दिग्रसकरांच्या घराबद्दल सगळी माहिती होती. हे सगळं आनंदी सांगत असते आणि इथेच हा भाग संपतो. आपल्याला हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. आता इथून पुढचे भाग खूपच इंटरेस्टिंग असणार आहेत. आता अंताजी